लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता दीपकच्या येण्यामुळे पुन्हा एकदा जीवा आणि नंदिनी येणार एकत्र, तर दुसऱ्या बाजूला आता पार्थ घेतोय काव्याची काळजी। आता नेमकं काय काय कसं घडतं हे सगळं बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की काव्या ही शुद्धीवरती आलेली आहे आणि आता काव्या ही शुद्धीवरती आल्याच्या नंतर मग आता काव्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ माझी परीक्षा, मला परीक्षेला जायचं आहे, कुठल्याही परिस्थितीत मला परीक्षा बुडवायची नाही आहे। तुम्हाला माहिती आहे ना ह्या परीक्षेसाठी मी केवढी मेहनत घेतली आहे, केवढे कष्ट घेतले। त्यावेळी पार्थ तिला म्हणतो, मी तुम्हाला परीक्षेला घेऊन जाणारच होतो, तुम्ही आवरायला घ्या, आपण डिस्चार्जचं प्रोसिजर लगेच कंप्लीट करू आणि निघूया। मग लगेचच आता काव्या ही पटपट आवरते, नंदिनी तिला आवरायला मदत करते। त्यानंतर मग पार्थ आता लगेचच जीवाला म्हणतो, जीवा तू आणि नंदिनी घरी जा, मी आणि काव्या तिच्या परीक्षेला जातो, परीक्षेवरनं मी काव्याला थेट घरी घेऊन येईन। मग आता पार्थ आणि काव्या एक्झाम सेंटरवर पोहोचतात। पार्थ काव्याला परीक्षेला पाठवतो, तो तिला सांगत असतो की काव्या तुमचा पेपर एकदम फर्स्ट क्लास होणार आहे, तुम्ही कशाचीही चिंता करू नका, कारण तुम्ही मनापासून खूप अभ्यास केला आहे आणि तुम्हाला अभ्यास करताना मी पाहिलेलं आहे, त्यामुळे मला फुल कॉन्फिडन्स आहे की तुम्ही 100 नंबराने पास होणार, बघाच तुम्ही। आणि त्यानंतर मग काव्या परीक्षेला जाते। पार्थ आता बाहेर बसून काव्याचा पेपर चांगला जाऊ दे, काव्याला छान मार्क्स मिळू दे आणि सगळं तिच्या मनाप्रमाणे घडू दे, यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो आणि म्हणत असतो की सगळं काव्यांनी एवढे कष्ट केले त्यांना यश येऊ देत। तर आता पार्थ हा वाट बघत असतो की कधी काव्याचा पेपर होतोय, कधी काव्या बाहेर येईल, कधी काव्याचा पेपर होईल, कधी काव्या बाहेर येईल। बघता बघता आता 2 वाजत आलेले असतात। पार्थ विचार करतो, चला आता 1:30 वाजलाय, म्हणजे आता काव्याचा पेपर संपायला फक्त अर्धा तास उरलाय, आता एकदा का काव्याचा पेपर सुटला की मग आम्ही घरी जाऊ, इकडनं घरी गेलो की आमच्या नवीन आयुष्याची नवीन सुरुवात होईल। आता पार्थ त्या नवीन आयुष्याच्या नवीन सुरुवातीच्या नवीन स्वप्नांमध्ये रमलेला असतानाच पेपर संपवून काव्या बाहेर आलेली असते। आता काव्याचा पेपर हा खूपच जास्त वंडरफुल, फर्स्ट क्लास, माइंड ब्लोईंग, अमेझिंग गेलेला असतो, त्यामुळे काव्या आता खूप खुश असते। ती पार्थला म्हणत असते, थँक्यू सो मच देशमुख, तुमच्यामुळे घडलं हे सगळं, तुमच्यामुळे माझा पेपर एवढा फर्स्ट क्लास गेला, जर तुम्ही मला साथ दिली नसती, तुम्ही मला इथे परीक्षेला आणलं नसतं, तर माझा पेपरच होऊ शकला नसता। थँक्यू सो मच, तुम्ही माझ्यासोबत असताना ना माझ्यासाठी कुठलीच गोष्ट कधीच अवघड नसेल, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं। त्याबरोबर पार्थ हसतो। तर काव्या म्हणत असते, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, माझा अपघात झाला, ही गोष्ट वाईट घडली हे खरं, पण माझ्या अपघातामुळेच आपण दोघंजणं एकमेकांच्या जवळ आलो, त्यामुळे माझा अपघात झाला या गोष्टीचं मला अजिबातच दुःख नाही आहे, उलट मला या गोष्टीमुळे समाधान आहे की जे घडलं जसं घडलं त्यामुळे आपण दोघंजणं एकत्र तर आलो, माझी परीक्षाही छान झाली आणि प्रवासही छान झाला, एक वाईट गोष्ट सोडली माझा अपघात, तर बाकी सगळं ह्या प्रवासातलं मी आयुष्यात कधीच विसरणार नाही। पार्थ म्हणतो, काव्या अहो तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का, उगाचच्या उगाच बोलायचं म्हणून काहीही कसं बोलता हो तुम्ही, आणि अपघात ही काय लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे का, आणि आता झालं तेवढी बडबड पुरे झाली, चला घरी जायला निघूया। नंदिनीला आणि जीवाला मी सांगितलं आहे की आपण दोघंसुद्धा घरी पोहोचूच, उगाचच्या उगाच घरी जायला उशीर झाला तर आई काळजी करत बसेल आणि नंतर ती तुम्हाला काही नाही बोलणार, पण माझ्यावर रागवेल, कारण तुम्हाला बरं नाही आहे आणि मी ठणठणीत आहे। तर आता इकडे मालिनी काकू या बराच वेळ होतो वाट बघत असतात, जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या चौघांची। मग शेवटी त्या पार्थला कॉल करतात आणि म्हणत असतात, पार्थ रे कुठे आहात तुम्ही लोक, आणि अजून किती वेळ लागणार आहे तुम्हा लोकांना घरी यायला, मी केव्हा धरणं तुमची वाट बघते, मला असं झालं आहे कधी एकदाची काव्या घरी येते आणि मी काव्याला माझ्या या डोळ्यांनी डोळे भर बघते, मला ना असं म्हणजे खूप जास्त घाई झाली आहे काव्याला भेटण्याची, काव्याला बघण्याची, त्यामुळे तू लवकरात लवकर काव्याला घेऊन घरी ये, झाला आहे ना आता तिचा पेपर, जवळपास वाजले की आता 2, म्हणजे पेपर संपला, मग येवा ना तुम्ही लोकांनी आता घरी यायला हवं की, तू घरी ये लवकरात लवकर काव्याला घेऊन, मी काव्यासाठी काय काय करू आणि काय काय नको असं झालं आहे, मला एकदाचं काव्याला डोळे भरून बघायचं आहे मला। तुला माहिती आहे का, मला हॉस्पिटललाच यायचं होतं काव्याला भेटायला खरं तर, पण मला विक्रम म्हणाले की तू हॉस्पिटलला जाऊ नकोस, नाहीतर उगाच तिथे गोंधळ होईल। त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो, आई हो 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 तू जरा धीर धर की,
आणि आत्ता तूच म्हणालीस ना आत्ता 2 वाजलेत म्हणून. मग आत्ता जस्ट काव्यांचा पेपर सुटला आणि आत्ताच त्या बाहेर आल्यात. तू काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर त्यांना घेऊन घरी पोहोचतोय. मालिनी काकू म्हणतात घाई करू नको, गाडी हळू चालव. आणि मग पार्थ फोन ठेवतो आणि लगेचच काव्याला म्हणतो बघितलंत का तुमची किती काळजी आहे. ती आईने तुम्हाला लवकर घरी घेऊन पोहोचायला सांगितलं आहे. चला आता आई तुमची वाट बघते. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आईलासुद्धा तुमची खूप काळजी वाटत होती. तीसुद्धा तुमची घरी वाट बघते. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बाबांचा तुमच्यावरचा राग येवला आहे. त्यावर काव्या म्हणते काय. त्यावर मग लगेचच इकडे पार्थ म्हणतो हो खरंच तुमच्या बाबांचाही तुमच्यावरचा राग आता गेला आहे. तुमचे बाबा स्वतः तुम्हाला बघण्यासाठी इथे आले होते आणि बराच वेळ जवळपास रात्रभर ते हॉस्पिटलमध्ये थांबले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आत्ता जेव्हा डॉक्टरांनी आज सांगितलं की इथे एवढे लोक थांबू शकत नाहीत तेव्हा मग शेवटी मीच त्यांना म्हटलं की आता बाबा तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही जा म्हणून. खूप काळजी वाटते हो त्यांना तुमची, खूप खूप. खरंच मला ना खूप बरं वाटतं आहे. शेवटी सगळं चांगलं झालं. ते म्हणतात ना कितीही काहीही वाईट घडलं तरी शेवट चांगला झाला की सगळं चांगलं घडतं. हेच एका अर्थी बरोबर आहे. मग लगेचच आता पार्थ काव्याला म्हणतो बरं आता खूप झाली आपली दोघांची भाषणबाजी, गाडीत बसा निघूया. आणि मग पार्थ व काव्या दोघंही जण पुन्हा एकदा गाडीत बसतात आणि आता त्यांच्या सुखाच्या प्रवासाला सुरुवात झालेली असते. पार्थ आता गाडीमध्ये बसताना कुमार सानूंची गाणी लावतो. काव्या म्हणते बापरे आज खूपच मूड आलेला दिसतोय पार्थ देशमुखांना. त्यावर पार्थ म्हणतो आठवतं आहे का तुम्हाला आपलं नवीन लग्न झालं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं मी गाडीमध्ये बसून छान कुमार सानूंची गाणी ऐकत जायचो आणि मला कुमार सानूंची गाणी खूप आवडतात. जेव्हा मी फ्रेश असतो मला छान वाटत असतं तेव्हा मी ती गाणी ऐकतो. त्यावर मग काव्या म्हणते अच्छा म्हणजे आज तुम्हाला छान आणि फ्रेश वाटतं येतं. त्यावर पार्थ हो म्हणतो. दोघं जण गाणी ऐकत रस्त्याने प्रवास करत असतात आणि रस्त्यात काव्याला आता पाणीपुरीवाला दिसतो. आता पाणीपुरीवाला दिसताच काव्या ही पार्थला म्हणते देशमुख गाडी थांबवा. पार्थ लगेचच गाडीला ब्रेक मारतो आणि काव्याला विचारतो काय झालं, काय एवढ्या लगबगीने गाडी थांबवायला लावलीत. त्यावर काव्या म्हणते ते बघा काय. पार्थ बघत असतो. आता त्याला पाणीपुरीवाला दिसत असतो पण काव्य एवढ्या उत्सुकतेने पाणीपुरीवाल्याकडे बघत असेल हे काही पार्थच्या लक्षात येत नाही. पार्थ म्हणतो काय बघायला लावताय. तेव्हा काव्या म्हणते स्वर्गसुख. अहो स्वर्गसुख. त्यावर पार्थ म्हणतो काय स्वर्गसुख. त्यावर काव्या म्हणते अहो तो बघा ना पाणीपुरीवाला. पार्थ मला पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली आहे, चला ना पाणीपुरी खाऊया आपण. त्यावर आता पार्थ हा काव्याला म्हणत असतो काव्या ही काय वेळ आहे का पाणीपुरी खायची, घरी सगळे वाट बघतायत, घरी जाऊया पहिलं. काव्या पार्थला खूप रिक्वेस्ट करते की मला पाणीपुरी खायची आणि आत्ताच्या आत्ता खायची आणि आजारी माणसाचे लाड करायचे असतात असं म्हणतात. मग मात्र पार्थचा नाईलाज होतो आणि पार्थ म्हणतो ठीक आहे खाऊया. मग आता पार्थ आणि काव्या दोघंजणं पाणीपुरी खायला गाडीतनं उतरतात. दोघंजणं छान पाणीपुरी खात असताना आता काव्या और तिखा दो करून जास्त तिखट खाता आता काव्याला ठसका लागतो. त्याबरोबर लगेचच पार्थ आता तिच्या डोक्यावरती पाणी टाकतो आणि टॅप करतो. आता काव्याच्या डोक्यावर जेव्हा पार्थ पाणी टाकतो तेव्हा काव्याला भीती वाटते. काव्याला वाटतं आता पुन्हा एकदा पार्थना तो दिवस आठवतोय की काय जेव्हा जीवाने माझ्या डोक्यावर असं पाणी टाकून टॅप केलं होतं. पण आता काव्या ही घाबरलेली असताना पार्थ काव्याला विचारतो बरं वाटतंय का आता. त्यावर काव्या होकार देते. पार्थ म्हणतो नक्की. त्यावर काव्या म्हणते हो. आता काव्या ही मनातल्या मनात म्हणते याचा अर्थ पार्थना जीवाबद्दल काहीही आठवत नाही आहे. म्हणजे खरोखर आता पार्थ देशमुखांच्या मनात माझ्याबद्दल आणि जीवाबद्दल कोणत्याही पद्धतीचा गैरसमज राहिलेला नाही आहे आणि आता खऱ्या अर्थाने पार्थ देशमुख हे मूव ऑन झालेत. वाह खरंच ही किती चांगली आणि किती मोठी गोष्ट झाली की पार्थ सर्व काही विसरून गेलेत आणि ते मूव ऑन झालेत. मला खूप छान वाटतंय असा विचार करत काव्य हसत असते. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा आणि नंदिनी हे दोघंसुद्धा घरी जायला निघालेले असतात. पण आता रस्त्यामध्ये जीवाला आणि नंदिनीला दोघांनाही भूक लागते. आता जीवा हा रस्त्याने कुठे काही हॉटेल वगैरे आहे का हे बघतच गाडी चालवत असतो. इतक्यात नंदिनी जीवाला म्हणते जीवा मला ना खूप भूक लागली आहे, असं वाटतंय काहीतरी खावं. अहो पोटात पार उंदरांनी उड्या मारून आता उंदीर मरायची वेळ आली आहे. त्यावर लगेचच जीवा म्हणतो नंदिनी माझीसुद्धा अवस्था तशीच काहीतरी आहे. मी सुद्धा मघापासनं आजूबाजूला काही हॉटेल वगैरे दिसतंय का हेच बघतोय पण मला तर काही दिसत नाही. बघूया काहीतरी मिळेलच आपल्याला. मग आता इतक्यात जीवाला एक हॉटेल दिसतं. आता जीवा म्हणतो नंदिनी इथे जेवायला थांबायचं का. नंदिनी म्हणते हो थांबूयात ना, सोने पे सुहागा आहे.
मग आता जीवा आणि नंदिनी त्या हॉटेलमध्ये जेवायला थांबतात. आता मग तिथे ते दोघंजण जेवायला थांबतात. नंदिनी म्हणते मी आलेच वॉशरूमला जाऊन. नंदिनी वॉशरूमला जाते. इतक्यात तिकडनं आता दीपक चालत येत असतो आणि दीपक आता नंदिनीला बघतो. नंदिनीला बघता क्षणी दीपकची नियत फिरते आणि आता दीपकने सुद्धा नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या यांचा 16 डिसेंबरच्या दिवशीचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला असतो तो पाहिलेला असतो. त्यामुळे आता दीपक हा नंदिनीला म्हणू लागतो, काय गं नंदिनी, 16 डिसेंबरला जे काही झालं त्यानंतर मला काही वाटत नाही की तू अजूनही त्या निर्लज्ज जीवाबरोबर असशील. बघितलंस ना माझं तुझ्यावर किती खरं प्रेम होतं आणि तू मला लाथाडलं. आणि तो जीवा बघितलंस ना, तो शेवटी तुम्हा दोघी बहिणींना फसवत होता. फसवत कसला होता, ती काव्यासुद्धा त्यातलीच. ती काव्या आणि तो जीवा तुला फसवत होते. बघितलंस ना, माझी बहीण माझा नवरा, माझी बहीण माझा नवरा तू सतत करायचीस. त्या जीवासाठी तू मला धुतकारलंस आणि शेवटी त्या जीवानेच तुला फसवलं. मला खात्री आहे की एवढं सगळं झाल्यानंतर तू काही पुन्हा त्या जीवाबरोबर जाणार नाही आहेस. मग आता तुझ्याकडे काही पर्याय नाही आहे. त्यामुळे मी काय म्हणतो, तू एक काम कर, तू आता पुन्हा माझ्याकडे ये. नंदिनी, माझं आजही तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे जितकं यापूर्वी होतं. मी कधीच तुला अंतर देणार नाही. मी कधीच तुझ्यापासून दूर राहू शकणार नाही. त्यामुळे नंदिनी, मी तुला आजही स्वीकारायला तयार आहे. तू ये माझ्याकडे परत. आता जेव्हा तो असं सगळं बोलतो तेव्हा मात्र नंदिनीला राग येतो आणि नंदिनी लगेचच दीपकला म्हणते, निर्लज्ज माणसा, तुला अजूनही लाज वाटत नाही का? कुत्र्याचं शेपूट वाकडं म्हणतात ना, ते खरंच कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी ते सरळ होऊ शकत नाहीच. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, जीवा हे जीवा आहेत. जीवांच्या नखाची काय, जीवांच्या नखाच्या तुकड्याची सरसुद्धा तुला येणार नाही, समजलं ना? आणि मुळात मी माझ्या नवऱ्याबरोबर काय करायचं काय नाही करायचं, आम्ही दोघांनी एकत्र राहायचं की नाही, आम्ही बोलायचं की नाही, हा मुळात आमच्या दोघांचाही वैयक्तिक प्रश्न आहे. यामध्ये तुझ्यासारख्या अतिविचित्र माणसाला लक्ष घालण्याची गरज नाही आहे, समजलं ना? रस्ता सोड माझा. त्याबरोबर दीपक म्हणतो, अरे 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 अरे, सुंभ जळाला पण अजून पीळ नाही गेला तर. नंदिनी, अगं त्या जीवाने तुला एवढं फसवलं, एवढा तुला त्रास दिला, तरीही अजूनही तू त्या जीवाचीच बाजू घेऊन माझ्याशी भांडतीस. ही तर सरळ सरळ नाइंसाफी आहे. अगं मी तुझ्यावर प्रेम करतो ना खरं, मग का माझ्याशी सतत भांडत असतेस, का मला सतत घालून पाडून बोलत असतेस? असं म्हणत आता दीपक नंदिनीचा सरळ सरळ हात पकडतो. नंदिनी ही दीपकला म्हणत असते, हे बघ दीपक तू. दीपक म्हणतो, आवाज कमी करून बोलायचं माझ्याशी. आणि इथे तू कितीही ओरडून ओरडून बोललीस तरी मला काही वाटत नाही. तुझा तो हिरो जीवा फिल्मीगिरी करत इथे तुला वाचवायला येईल. नाही, त्या दिवशी जर तो जीवा तुला वाचवायला आला नसता तर तेव्हाच तू मेली असतीस आणि तेव्हा तू माझीही झाली असतीस. कारण मी काय तुझ्या मैताबरोबर सुद्धा लग्न केलं असतं. त्यावेळी नंदिनी म्हणते, तुझ्यासारख्या नीच माणसाबरोबर लग्न करण्यापेक्षा ना माझ्यासारखी मुलगी आत्महत्या करेनं स्वीकारेल, पण तुझ्यासोबत राहणं नाही, समजलं ना? आणि तू जे करतोस त्याला प्रेम नाही, त्याला नीचपणा म्हणतात, नीचपणा, कळलं? नीच वृत्तीच्या नीच नालायक माणसा. सोड माझा हात, सोड, लांब हो माझ्यापासून, सोडा, नाहीतर मी जोरात ओरडेन. बघ, आजूबाजूची लोक गोळा झाली ना तर लोक तुला खूप मारतील आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात देतील, ते तर वेगळंच. विसरतोयस का? मला किडनॅप केलं होतंस तेव्हा पोलिसांनी पकडलं होतं. आत्ता कुठे जामिनावर सुटला असशील ना? त्यावेळी आता इकडे जीवा हा विचार करत असतो, अरे जेवणाची ऑर्डर दिली नंदिनी गेल्यावर, आता तर जेवणाची ऑर्डर आलीसुद्धा तरी अजून नंदिनी कशी आली नाही? नक्की कुठे राहिली ही? बघायला पाहिजे. इतका वेळ कसा काय लागू शकतो कोणाला वॉशरूममधून यायला? मग आता जीवा हा लगेचच नंदिनीला शोधत जायला निघतो. आता लेडीज वॉशरूम कुठे आहे हे तर जीवाला माहीत नसतं. मग जीवा विचारतो, लेडीज वॉशरूम. त्याबरोबर आता जीवाला एक माणूस सांगतो तिकडच्या साईडला. आता तो जीवाकडे विचित्र पद्धतीने बघतो तेव्हा जीवा सांगतो, माझी बायको गेली आहे तिकडे. आणि मग आता जीवा ही नंदिनी पण ना, हिच्यामुळे मला काय शोधावं लागतं असं म्हणत आता तो वॉशरूमपर्यंत पोहोचतो. बघतो तर काय, वॉशरूमच्या लांबच आता दीपक आणि नंदिनी एकमेकांच्या समोरासमोर आहेत आणि दीपकने नंदिनीचा हात पकडला आहे. आता दीपकने नंदिनीचा हात पकडलेला बघून जीवाला खूपच जास्त राग येतो. जीवा आता तिकडे येतो आणि दीपकला म्हणतो, सोड माझ्या बायकोचा हात, सोड. त्याबरोबर दीपक आता जीवालाही म्हणायला लागतो, आला हा तुझा नालायक नवरा. काय रे, तुला काहीच वाटलं नाही का माझ्या नंदिनीची फसवणूक करताना? का फसवलं माझ्या साध्या भोळ्या नंदिनीला? पण ना, हिची लायकीच ही आहे. मी हिच्यावर एवढं मनापासून खरं प्रेम करायचो, पण हिला माझं प्रेम कधी कळलं नाही. तू हिची फसवणूक केलीस तेच बरं झालं. नंदिनी बघ, आता याने तुला फसवलं ना, मग आता तरी तू माझ्याबरोबर चल नंदिनी चल, असं म्हणत आता जीवासमोर दीपक नंदिनीचा हात आणखीन खेचू लागतो. त्यावेळी जीवा एका हातानेच दीपकचा हात पकडतो आणि जोरात हिसका देतो त्याच्या हाताला आणि त्याच्या हातातनं नंदिनीचा हात हिसका
धमकावत त्याची कॉलर पकडत त्याच्या 2 मुस्काटात लगावून देतो आणि म्हणत असतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोचा हात पकडण्याची? तुला काय वाटतं तू काहीही बोलशील आणि मी ऐकून घेईन का? एक गोष्ट लक्षात ठेव, आतापर्यंत तुला काही बोलत नव्हतो कारण आपण एका सभ्य ठिकाणी आहोत या गोष्टीचं भान मला होतं. पण जर तू आता तुझी नीचपणाची पातळी क्रॉस केलेलीच आहेस तर तुला तुझी लायकी दाखवून देणं माझ्यासाठी गरजेचं आहे. नाहीतर तू तुझी लायकी आणि अवकात दोन्ही विसरशील. आणि मग आता जीवा लगेचच त्याला म्हणतो, पुन्हा जर माझ्या बायकोच्या नादी लागलास ना तर आता फक्त 2 थोबाडीत मारलेत, पण पुन्हा जर असं केलंस ना तर मग मात्र तुझा जीव घेतल्याशिवाय मागे पुढे बघणार नाही मी. माझ्या बायकोच्या नादी लागायचं नाही. माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने बघितलं जरीस ना तरी ते डोळे काढून हातात देईन. आज हात लावला आहेस माझ्या बायकोला, पुन्हा जर हाताला तिच्या हात धरलास ना तर हात काढून दुसऱ्या हातात द्यायला कमी करणार नाही. एवढं बोलून मग जीवा नंदिनीचा हात पकडतो आणि नंदिनीला म्हणतो, चल नंदिनी. मग नंदिनी आणि जीवा तिकडनं निघून येतात. नंदिनी आता खूपच जास्त खुश झालेली असते जीवा जे काही बोललेलं असतो त्यामुळे. नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा आता दीपकसमोर तर तुम्ही ठामपणे माझी बाजू घेतलीत आणि माझी बायको आहे वगैरे वगैरे गोष्टी तुम्ही आता दीपकला सांगितलंत, सुनावलंत, पण म्हणजे खरंच तुम्ही मला स्वीकारलेत का? त्यावेळी आता जीवा नंदिनीकडे बघू लागतो. नंदिनी म्हणते, जीवा असं एकटक नका ना बघू, सांगा ना, म्हणजे तुम्ही सर्व काही विसरून सर्व काही सोडून पुन्हा नवीन आयुष्याची सुरुवात माझ्याबरोबर करायला तयार आहात का? तुम्ही विसरलाय का सगळं? त्यावेळी मग जीवा सर्व काही तोंडाने सांगायलाच हवं का, सर्व काही एक्सप्लेन करायलाच हवं का असं म्हणतो. त्याबरोबर मग मात्र नंदिनी गप्प बसते. जीवा म्हणतो, चल आता जेवून घेऊया, निघायचं आहे लवकर. आणि मग ते दोघंजणं जेवू लागतात. आता जेवता जेवताना विचार करते, याचा अर्थ खरोखर जीवांनी मला माफ केलं आहे आणि आता जीवा माझ्याबरोबर आयुष्यभर राहायला तयार आहेत. देवा, खरंच तुझे खूप खूप आभार मानायला हवेत. तूच हे सगळं काही घडवून आणलंस. तुझ्या चमत्कारामुळे मी आणि जीवा त्याचबरोबर काव्य आणि पार्थ सगळेच जण एकत्र आलो. असाच कायम आमच्या सगळ्या देशमुखांच्या पाठीशी उभा राहा आणि तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू देत. आता मी आणि जीवा आम्ही दोघं असेच कायम एकत्र राहू, सुखाने संसार करू. आम्हाला आणि आमच्या संसाराला कोणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस आणि माझ्या काव्याला तर कोणाची म्हणून दृष्ट लागू देऊ नकोस अशी प्रार्थना ती करत असते. जीवा म्हणतो, नंदिनी खाणार आहेस का आज? कुठे हरवलीस? नंदिनी म्हणते, नाही काही नाही. आणि मग त्यानंतर ती जेवून घेते. दोघांचंही जेवून झाल्यावर दोघंजणं परतीच्या प्रवासाला लागलेले असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मालिकांचे असेच लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपकमिंग अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.